सरकारमधील वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांविरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कल्याण शाखेचे पदाधिकारी आक्रमक होऊन जोरदार आंदोलन करत घोषणाबाजी केली। मंत्री संजय शिरसाट यांच्या रूममध्ये सापडलेली पैशांची बॅग, गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावावर असलेले सावली डान्स बार, संजय गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीनमध्ये केलेले मारहाण आणि विधानसभेत रमी खेळणाऱ्या माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन केले। कल्याणपूर्व येथील शहर शाखेच्या बाहेर रस्त्यावर पत्ते खेळत शिवसैनिकांनी आंदोलन करत अशा भ्रष्ट मंत्र्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली। यावेळी जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण लोकसभा सहसंपर्क प्रमुख रमेश यादव, उपजिल्हा प्रमुख अशोक म्हात्रे, कल्याणपूर्व शहर प्रमुख शरद पाटील, कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्र प्रमुख नारायण पाटील, महिला शहर संघटिका मीनाताई माळवे, विभाग प्रमुख जगदीश तरे, युवा सेना अधिकारी ॲडव्होकेट नीरज कुमार दुबे, उपशहर प्रमुख हेमंत चौधरी, नितीन मोकळ, प्रकाश जाधव, महिला शहर संघटिका संगीता गांधी, माजी नगरसेवक पुरुषोत्तम चौहान, विभाग प्रमुख किरण निचळ, ऋतुकांचन रसाळ आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। या ठिकाणी महाराष्ट्रभर माननीय उद्धवसाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात चाललेल्या भ्रष्ट मंत्री कारभाराचा या ठिकाणी उद्रेक झालेला आहे। महाराष्ट्रभर या आंदोलनाची तीव्रता दिसते। गेले निवडणुका झाल्यापासून आपण जर बघितलं असेल तर या भ्रष्ट कारभाराशिवाय या महाराष्ट्रात दुसरं काही दिसत नाही। लोकांचे अनेक प्रश्न या ठिकाणी असताना देखील अनेक मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कलंकित झालेले आहेत आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने आज हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। कल्याण पूर्वला हे जन आक्रोश आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रात माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिलेल्या आदेशाने होत आहे। कलंकित मंत्री, भ्रष्टाचारी मंत्री व म्हणजे जे गोपनीयतेची व याची शपथ घेतलेले मंत्री आज उघडपणे जो राज्यमंत्री आहे तो सावली बार चालवतो, भरतसेठ गोगावले सारखा मंत्री ओम स्वाहा फट करतो, म्हणजे काली जादू करतो। संजय शिरसाट हे मंत्री असून पैशाच्या बॅगा उघड्या ठेवून सिगरेट पिताना दिसतात ते लोकांना आणि यांना पुरावे पाहिजे की कसले पुरावे पाहिजे तर म्हणजे आमच्यावर आरोप झाले त्यांचे पुरावे द्या। अरे पुरावे लोकांनी दिलेले आहेत आणि या भ्रष्ट कलंकित मंत्र्यांना जोपर्यंत सरकार हटवत नाही, माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून विधान सभेमध्ये तो रमी खेळत होता 22 मिनिटं, असे मंत्री जर या महाराष्ट्राला लाभले असतील या सुसंस्कृत महाराष्ट्राला कलंक लागलेला आहे। या कलंकित मंत्र्यांना ताबडतोब हटवण्यासाठी राहुल गांधी यांनी आज जो निवडणूक आयोगावर मोर्चा नेला होता तिथली दडपशाही बघितली, म्हणजे प्रश्न विचारले निवडणूक आयोगाला व उत्तर कोण देते तर भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री। त्यांचा काय संबंध आहे? तो झिरो संबंध आहे। म्हणजे तुम्ही मतांची चोरी करून हे केले। आज कल्याण पूर्वला पण तीच परिस्थिती आहे जी राहुल गांधी यांनी सांगितली की दुबार मतं, स्थलांतरित मतं व मतदार यादीमध्ये घोळ। त्यांनी जसं सांगितलं एका घरावर 80 नावं आहे, तसंच कल्याण पूर्वच्या मतदारसंघामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि वेळोवेळी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे पण त्याच्यात ढळचा मळ होत नाही। जे BLO दिलेले आहेत बूथ लेवल ऑफिसर ते सुद्धा व्यवस्थित काम करत नाही। 0% त्यांचं हे आहे, म्हणजे मतदार यादी सुधारायची नाही। आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सुमित कन्स्ट्रक्शनला कचऱ्याचा ठेका देण्यात आलाय। ते वर्षभरामध्ये 85 कोटी त्यांना द्यायचं आहे। 10 वर्षाचा ठेका आहे म्हणजे 850 कोटी त्यांना द्यायचे आहेत आणि या 850 कोटीचा रोजचा जर परफॉर्मन्स बघितला तर 0 परफॉर्मन्स आहे। आज जो रस्त्याला झाडू मारणारा होता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा, त्या पद्धतीने कुठं झाडू, कचरा, पाणी याची सगळी दुर्दशा झालेली आहे। तरी हे कलंकित मंत्री व हे सर्व प्रशासन भ्रष्टाचारी यांना ताबडतोब पुढच्या निवडणुकीत किंवा येणाऱ्या निवडणुकीत लोक दणका देतील हे विश्वास आहे।